बघा नीट, 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबई पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मुसळधार मान्सूनपूर्व पावसाने भंडाऱ्यामध्ये भातपीक भुईसपाट, तर हिंगोलीमध्ये ओढ्याला पूर। आजपासून जोर आणखी वाढण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं। सावंतवाडीमध्ये तब्बल 130 मिलीमीटर तर मालवणमध्ये 114 मिलीमीटर पाऊस। अर्ध्याहून अधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंधार। मान्सूनपूर्व पावसाने स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्याला झोडपलं। अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरं आणि दुकानामध्येही पाणी। चिंचवडमध्ये सर्वाधिक पाऊस। वळवाच्या पावसाचे मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 27 बळी। मराठवाड्यामध्ये वीज पडण्याचं प्रमाण सर्वाधिक। मराठवाड्यामध्ये वीज अटकाव यंत्रांची कमतरता आणि संख्या वाढवण्याची गरज असल्याच्या सूचना। गोव्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। सतत दुसऱ्या दिवशी पावसामुळे रस्ते जलमय। घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा आणि पुढच्या 36 तासामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता। मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचं मच्छीमारांना आवाहन। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधामध्ये आज कोल्हापूर आणि सांगलीतील लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक। कर्नाटक सरकारच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थानिकांचा विरोध। गद्दार ज्योती मल्होत्राकडनं अखेर आयएसआय संबंधांची कबुली। अली हसनने एजंट शाकीर आणि राणा शहाबाजची भेट घालून दिली। शाकीरच्या नंबरवरती देशविरोधी माहिती दिल्याची कबुली। मला पाकिस्तानात लग्न करायचंय। गद्दार ज्योती मल्होत्राची पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत नवीन चॅटमधनं माहिती समोर। ज्योतीची पाकिस्तानामध्ये अनेक बँक खाती असल्याचंही उघड। ऑपरेशन सिंदूरच्या पोस्टर वॉरनंतर भाजप आयटी सेलच्या अमित मालवीयन विरोधामध्ये गुन्हा दाखल। ऑपरेशन सिंदूर एक क्षुल्लक युद्ध, खरगेंची टीका, तर पाकिस्तानला काँग्रेस ऑक्सिजन देण्याचं काम करत असल्याचा भाजपचा निशाणा। पाकिस्तानमध्ये शाळेच्या बसवर हल्ला, 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती। हल्लेखोर आणि हल्ल्याचं कारण मात्र अस्पष्ट। ऑपरेशन सिंदूरमध्ये अग्निवीरांचा भीमपराक्रम। पाकिस्तानी सैन्याला अग्निवीरांनी दिला जोरदार दणका। 2 अग्निवीर शहीद। ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद, मात्र ऑनलाईन शॉपिंगद्वारे भारतामध्ये मेड इन पाकिस्तान उत्पादनांची विक्री, कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचाही समावेश। वक्फ कायद्यासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू। सरकारी वकील युक्तिवाद करतायत आणि एखादा कायदा असंवैधानिक आहे याचा पुरावा समोर येत नाही तोपर्यंत हस्तक्षेप करू शकत नाही। काल सरन्यायाधीशांचा निर्वाळा। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळे धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा। रात्री उशिरा फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं। ठाण्यामध्ये शिवसेना कार्यालयातल्या नागरिकांवरती महिलेकडनं चॉपरने हल्ला। जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यामध्ये काही जण जखमी। घटना सीसीटीव्हीत कैद। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल। हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आणि फरार राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू। छत्तीसगडमधल्या आबुजमाडच्या जंगलामध्ये 26 नक्षलवाद्यांचा खात्मा। गृहमंत्री विजय शर्मा यांची माहिती। 1 कोटीचं बक्षीस असलेला नक्षली कोटीचं बक्षीस असलेला नक्षली संघटनेचा सचिव
राजू बसवही मारला गेल्याची माहिती. दुर्दैवानं एक जवान शहीद. सरन्यायाधीश कायमस्वरूपी राज्यातिथी. भूषण गवईंच्या नाराजीनंतर राज्य सरकारकडनं परिपत्रक जारी. पण परिपत्रकामध्ये अनेक चुका असल्याचं समोर. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं पार्थिवाचं अंतिम दर्शन.